मार्गदर्शकांना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं। मार्गदर्शकांसोबत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर वजाहत मिर्झा यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं। प्रमुख पाहुणे म्हणून येथे आलेले माननीय देवानंदजी धबाले, नायब तहसीलदार माननीय संजयजी वाघमारे, प्राचार्य लौकिक विद्यालय पुसद यांनी सुद्धा व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे। माननीय संजय करमरकर सर, माननीय सुनील भालेराव, माननीय ज्ञानेश्वरजी तळशे, माननीय संजय येडतकर आणि माननीय डॉक्टर हरिभाऊ भुपाटे यांनी सुद्धा विचारपीठावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे। महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद धम्मक्रांती प्रज्ञा पर्व 2018 चे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सूरज वर्टी यांना मी विचार मंचावर आपलं स्थान ग्रहण करण्याची विनंती करतो। परिसरात उपस्थित असणाऱ्या सर्व पुसदवासियांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी मंडपामध्ये आपलं स्थान ग्रहण करावं। लगेच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। रमेश थेटे यांचं एक गाजलेलं गाणं आहे। त्या गाण्यामध्ये त्यांच्या 2 ओळी आहेत। रंजल्या गांजल्यांचा कैवारी माझा भीम, दीनदाता माझा भीम, नसता जर भीम तर तू कुठं असतास, अरे वेड्या माझा भीम काय चीज होता। माझा भीम आमच्या भाग्याचा भाग्यविधाता होता। माझा भीम ज्ञानाचा झरा होता, तो भारताचा कोहिनूर हिरा होता। माझा भीम घटनेचा शिल्पकार होता। माझा भीम समग्र जीवनाचा सार होता। माझा भीम बुद्ध धम्माचा मार्गदाता होता, तो अर्थकारणाचा अर्थदाता होता। माझा भीम सत्याचा पुजारी होता, तो असत्याचा कर्दन काळ होता। विषमतेत भाजलेल्यांना तो बर्फाचा गोळा होता, विषमता पसरवणाऱ्यांना तो माझा भीम अख्ख्या जगाची शान होता। आम्हा भारतीयांना अख्ख्या विश्वात ज्याच्यामुळे ताठ मानेनं जगता येतं अशा महामानवाची जयंती आपल्या पुसद शहरामध्ये धम्मक्रांती प्रज्ञा पर्व 2018 मोठ्या उत्साहात साजरी करत आहे। विचारपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की या महामानवाच्या प्रतिमेला आपण सर्वांनी माल्यार्पण करावं व दीप प्रज्वलन करावं। विचारपीठावरील सर्व मान्यवर विचारपीठावर असलेले सर्व प्रमुख पाहुणे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिरावजी फुले, भगवान गौतम बुद्ध या सर्व महामानवांच्या विचारांना अभिवादन करत आहे। दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन विचारपीठावर संपन्न होत आहे। यानंतर
समता महिला मंडळ अशोक पार्क पुसद च्या उपासिका आपणासमोर बुद्धवंदना सादर करत आहेत. समता महिला मंडळ अशोक पार्क. अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्वामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि
होतियो धम्मान पवज्जति नाति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं वयं समो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। जय भीम। समता महिला मंडळ अशोक पार्क पुसद यांनी आपणासमोर उत्कृष्टरित्या बुद्धवंदना सादर केलेली आहे। त्यांचं कौतुक करण्यासारखं म्हणजे आणि नियोजन इतकं चांगलं की या सर्व महिलांनी ड्रेस कोडमध्ये वेळेपूर्वी उपस्थित राहिल्या आहेत त्या आणि ड्रेस कोडमध्ये आपणासमोर बुद्धवंदना सादर केली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। यानंतर आपण लगेच स्वागत समारंभाकडे वळणार आहोत। मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची स्वागत करण्याची जबाबदारी प्रेम ठोके यांच्याकडे देत आहोत। प्रेम ठोके सर, आपणास विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर वजाहत मिर्झा, जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी यांचं स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आदरणीय गणेश वाटवरे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आज आपल्याला लाभलेले मार्गदर्शक माननीय सिद्धार्थ मोकळे सर, अध्यक्ष आत्मभान संघटना मुंबई यांचं पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं। माननीय देवानंद गव्हाणे, नायब तहसीलदार यांचं स्वागत आपले पुसदचे लोककवी संजय भानुदास मानकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। लोककवी संजय भानुदास मानकर हे माननीय देवानंद गव्हाणे, नायब तहसीलदार यांचं स्वागत करत आहे। पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन आदरणीय विनोद मनवर सर, आपणास मी विनंती करतो की आपण माननीय संजय वाघमारे सर, प्राचार्य लोकहित विद्यालय पुसद यांचं स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। माननीय संजय करमणकर सर यांचं स्वागत आमचे अशोक पावडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। पावडे सर संजय करमणकर सरांचं पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करतील। ज्ञानेश्वर तळशे यांचं स्वागत सोमेश्वर भाऊ जाधव करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सोमेश्वर भाऊ जाधव हे ज्ञानेश्वर तळशे सरांचं स्वागत करतील। मी आमचे प्रेरणास्थान शेळके साहेब यांना अशी विनंती करतो की माननीय डॉक्टर हरिभाऊ भुपाटे यांचं स्वागत करावं। शेळके साहेब।
जयंती पुस्तक धम्मक्रांती प्रज्ञापर्व चा आजचा 7वा दिवस आहे। या धम्मक्रांती प्रज्ञा पर्वाचे 2018 चे अध्यक्ष माननीय सूरज वर्टी यांचं स्वागत सचिन इंगोले करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सूरज वर्टी यांचं स्वागत सचिन इंगोले करत आहे। Hello, hi all Buddhist people and my brother and sisters. My name is Anjali Suresh Kamble at Pusar. My school name is Red Kids International School, Pusar. A very good evening to one and all present here. I am here to give a speech on Dr. Babasaheb Ambedkar. His full name was Dr. Bhimrao Ramji Ambedkar. His mother name was Bhimai and father name was Ramji. Dr. Babasaheb Ambedkar born on 14th April 1891 and his death happened on 6 December 1956. In what position we are today, it is due to Babasaheb Ambedkar. I salute you, Dr. Babasaheb Ambedkar. Here at last I would like to say you that we are because he was. Thank you to listening me. Jai Bhim. खूप छान म्हणजे माईक बरोबर करू सुंदर। काय होतं जेव्हा त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण करावं डॉक्टर वजाहत मिर्झा सर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी। महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिति पुसद द्वारा आयोजित आज इस कार्यक्रम के मुख्य मार्गदर्शक आदरणीय सिद्धार्थ मोकाड़े जी, हमारे सबके परिचित नायब तहसीलदार आदरणीय देवानंद घबाले जी, संजय वाघमारे जी, करमलकर जी, ज्ञानेश्वर भाऊ, डॉक्टर उपाध्याय जी, आयोजन समिति के अध्यक्ष सूरज भाई, उनके सभी साथी, यहाँ पर बैठे हुए सभी मेरे दोस्तों, भाई और साथियों, मैं सभी आयोजकों का अभिनंदन करता हूँ। एक सालों से चली हुई आई हमारी परंपरा है और आपके प्रयत्न है। मैं समझता हूँ अभी शुरुआत में अंजलि कामड़े ने अपनी स्पीच की शुरुआत की, अपना भाषण दिया। अगर से 7 से 8 साल की लड़की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के जीवन पे इस तरह इंग्लिश में बोल सकती है तो मैं समझता हूँ उस विभाग में बाबा साहेब अम्बेडकर जी के विचार कभी मर नहीं सकते, मैं गारंटी से कहता हूँ। आज बोलने का वक्त कम है, सुनने के लिए हम सब लोग यहाँ पर आए हैं। सिद्धार्थ भाई बॉम्बे से आए हैं, उनको सुनने के लिए मैं भी बेचैन हूँ। लेकिन आज के परिस्थिति में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के विचार बांटने की सबसे ज्यादा जरूरत कभी ये 100 साल में हुई होगी तो इस वक्त है। कुछ लोगों द्वारा तरह तरह के नफरत बांटने का काम हो रहा है। मैं समझता हूँ ऐसे नफरत बांटने वालों से हम बाबा साहेब अम्बेडकर जी के विचार बांट के उनका सामना करेंगे। बस इतना ही कहता हूँ और आप सबका फिर से अभिनंदन करता हूँ और आपको विश्वास दिलाता हूँ मेरे जिला अध्यक्ष जिला कांग्रेस कमेटी की तरफ से, मेरे संस्था की तरफ से, कि जब भी आपको ऐसे शुभ काम में हमारी आवश्यकता होगी हम हमेशा आपके साथ में रहेंगे। बस इतना ही कहता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद सर। आपण अगदी कमी शब्दात अध्यक्षीय भाषण आपलं सादर केलेलं आहे। यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात, ज्यांना आपल्याला ऐकायचं आहे, हा सगळा बुद्धिजीवी वर्ग माननीय सिद्धार्थ मोकळे हे अध्यक्ष आहेत आत्मभान संघटना मुंबईचे, यांना ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेला आहे। यांचं भाषण सुरू करण्यापूर्वी मी आपणाला
सरांचा थोडक्यात परिचय देण्याचा प्रयत्न करत आहोत. माननीय सिद्धार्थ मोकळे हे आत्मभान संघटना मुंबईचे अध्यक्ष आहेत. मोकळे सर या संघटनेमध्ये बऱ्याच दिवसांपासून काम करत आहेत. ही संघटना महाराष्ट्रातील शहरी तथा ग्रामीण भागामध्ये आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी या आणि यासारख्या अनेक समस्या ज्या उद्भवतात गोरगरिबांना त्या सोडवण्यासाठी ते लढा देत आहेत. आदरणीय सर यांचे बऱ्याच वेळा टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रम असतात. मी त्यामध्ये काही कार्यक्रम पाहिलेले आहेत. जय महाराष्ट्र व साम टीव्हीवर आपण जेव्हा लाईव्ह बोलता तेव्हा बहुजनांचा जो वाटा आहे किंवा बहुजनांबद्दल आपलं काय मत आहे ते आम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल. मी सुद्धा बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. सर आरक्षणाच्या समर्थनार्थ स्पष्ट बोलतात. आरक्षणाचं समर्थन सर करतात. सर मागे काही दिवसापूर्वी चले जाव 2चं प्रकरण गाजत होतं. त्यामध्ये सरांचा एक लाईव्ह कार्यक्रम होता. त्यामध्ये सरांनी स्पष्टपणे भ्रष्टाचारी राजकारण्यांना चले जाव असं ठासून सांगितलेलं आहे. इथला भ्रष्टाचार चले जाव, भ्रष्टाचारी राजकारण आणि भ्रष्टाचारी राजकारणी इथून चले जाव अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना समाजकार्याचा रथ पुढे नेण्याचं आवाहन केलं होतं. माझ्या पश्चात हा समाजसेवेचा गाडा माझ्या लोकांनी समर्थपणे चालवला पाहिजे असा उद्देश बाबासाहेब आपल्या अनुयायांना देतात. तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असावी याबद्दल आदरणीय सर आपले विचार मांडणार आहेत. आदरणीय सरांचा विषय हा फार कठीण जरी असला तरी आम्हा बुद्धिजीवी लोकांना तो पचनी पडेल अशा शब्दामध्ये ते मांडतील अशी आपणा सर्वांतर्फे मी त्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा विषय आपल्यासमोर सांगतो. आजचा विषय आहे समकालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तव व आंबेडकरी कार्यकर्त्यांची भूमिका. माननीय सिद्धार्थ मोकळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हासमोर व्यक्त व्हावं. माननीय सिद्धार्थ मोकळे सर. आवाज येतो शेवटपर्यंत. मनुष्यतर प्राणी आणि वनस्पती यांच्यात जसा प्रथम दर्शनी हे वेगळ्या जातीचे असल्याचा भेद दिसतो तसा मनुष्य प्राण्यात दिसत नाही हा सिद्धांत मांडून विषमतेला नाकारणारा आणि समता या मातीत फेरणारा तथागत भगवान गौतम बुद्धास वंदन. बुद्धाचा धर्म त्याने केवळ भारतभूमीतच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. त्या सम्राट अशोकास वंदन. सम्राट अशोकाच्या नंतर ज्या ज्या महापुरुषांनी भले भले वेगळ्या परंपरेच्या नावाखाली का असेना पण समतेचा विचार करण्याचा प्रयत्न केला त्या संत परंपरेतील संत कबीर आणि विद्रोही संत तुकाराम यांना वंदन. त्याच शिकवणीतून ज्यांनी मुलाला केवळ जन्म दिला नाही तर ज्या मुलाला जन्म दिलाय त्याच्यात एक राजा घडवला, एक लोकराजा घडवला, त्याची जाऊस वंदन. आईची शिकवण ही प्रत्यक्षात अंमलात आणून रयतेसाठी आयुष्य देणाऱ्या आणि गुलामीत तुटत पडलेल्या इथल्या रयतेला स्वराज्य निर्माण करून देणाऱ्या स्वराज्य निर्माता शिवाजी महाराजांस वंदन. त्यांचाच वारसा पुढे चालवणाऱ्या संभाजी महाराजांस वंदन. छत्रपती शिवाजी पासून ते मागे बुद्धापर्यंतचा विचार जो काही आहे तो सगळा विचार इथल्या मराठी मातीमध्ये पुन्हा एकदा पुनरुज्जीवित ज्यांनी केला तो इतिहास आपल्याला सांगितला. शिवाजी महाराजांची समाधी ज्यांनी शोधून काढली आणि खरा बहुजनाचा इतिहास ज्यांनी समोर मांडला त्या महात्मा फुल्यांना वंदन. त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणासाठी आणि एकूणच मानवमुक्तीसाठी ज्यांनी लढा पुकारला
आणि तसुभरही जी माऊली कधीच मागे हटली नाही, त्या सावित्रीबाईंचं वंदन, बुद्ध, कबीर आणि फुले यांना गुरुस्थानी ठेवून हा समतेचा विचार पुन्हा एकदा इथे रुजवणारा महापुरुष, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन, रमाईस वंदन, अण्णाभाऊस वंदन आणि त्यांचाच वारसा पुढे चालवणाऱ्या असंख्य अज्ञात सर्व कार्यकर्त्यांना वंदन. दोस्तो, उशीर खूप झालेला आहे, वक्ताचा आडनाव मोकळे आहे, म्हणजे त्याच्याकडे खूप मोकळा वेळ असणार आहे असं काही नाहीये. नियम आपल्याला पाळायचे आहेत. दादांनी सांगितलं वेळेचं बंधन आहे, त्यामुळे सन्माननीय अध्यक्षांनी सुद्धा अगदी 2 मिनिटात अध्यक्ष समारोप करून त्यांचा वेळ मला दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या संयोजन समितीचे मी आभार मानतो, पुस्तकारांचे मी आभार मानतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि मी थेट विषयाकडे जातो. माझा आजचा विषय आहे समकालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तव आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांची भूमिका. या सगळ्या समकालीन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिप्रेक्षातून आताच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांची जबाबदारी काय आहे, नेमकी भूमिका काय आहे, यावर या ठिकाणी माझी मतं आपल्यासमोर ठेवणार आहे. की आपल्याला पटतीलच असं नाही, मात्र न पटलेली मतही आपण मला सांगावी. कदाचित मी चुकत असेल तर मी दुरुस्ती करेल, तुम्हाला पटत नसेल तर कदाचित दोन उदाहरणं देऊन मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करेल. संवादातून आपण पुढे जाऊयात, कारण बाबासाहेबांचा रथ समतेचा आपल्याला पुढे न्यायचा आहे. यासाठी या सगळ्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आपण आयोजन करत असतो. त्यातून ही चळवळ पुढे नेण्यासाठी म्हणून ही सगळी माणसं झटत असतात. तर तो मूळ हेतू लक्षात घेऊन, तो गाभा लक्षात ठेवून या ठिकाणी मी माझ्या मांडणीला सुरुवात करतो. बाबासाहेबांनी या भूमीमध्ये ज्या वेळेला चळवळीचा गाडा पुढे रेटण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तिथपासून ते 56 साली बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण होईपर्यंतचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीच्या बाबतीतही आपण माहिती घेऊन असतो. जवी पवारांनी तर 5 खंड लिहिलेले आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळी यावर. बाबासाहेबांनंतर 6 डिसेंबर 1956 नंतर ते आस्थागायक चळवळीचं काय झालं याबद्दल त्यांनी लिहिलं. याच कार्यक्रमामध्ये माझ्या आधी मुंबईचे एक वक्ते आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा या विषयावर बोलून गेलेले आहेत. त्यामुळे एकूण आंबेडकरी चळवळीच्या अनुषंगाने इथे असलेल्या श्रोत्यांना बऱ्यापैकी कल्पना आहे की सगळे स्वतः चळवळीमध्ये ऍक्टिव्ह असतात आणि या कार्यक्रमामध्ये अनेक वक्त्यांनी आधीपासूनच्या तो विषय मांडलेला आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळ काय आहे, तिची गरज काय आहे वगैरे वगैरे भांडणीमध्ये मी सांगणार. मी विषय ठरवतानाही अगदी स्पेसिफिक टू द पॉइंट विषय ठरवला. आंबेडकरी युद्ध नको बुद्ध हवा, हे सगळं खरं आहे. पण आत्ता जर का एखादा माणूस आपल्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याने विचारलं की भाऊ मी काय करू तेवढं मला सांग आता, मग आपण थोडंसं कन्फ्यूज होतो. किंवा ज्या वेळेला आसपासची परिस्थिती पाहून आपण बेचैन झालेलो असतो, आपण अस्वस्थ झालेलो असतो, त्यावेळेला आपल्यालाच एक प्रश्न पडतो की हे सगळं बदलवायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल. ती क्लॅरिटी आपल्यात नसते. नेमकं आपल्याला काय करायचंय, आपलं आता याच्यानंतरचं नेक्स्ट पाऊल काय असावं, आपली कृती काय असावी, ही आपल्याला ठरवता येत नाहीये. आणि हा केवळ आपलाच नाही तर महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावाखेड्यातील आंबेडकरी कार्यकर्त्याची अडचण आहे. आपण आंबेडकरी विचारांचं वहन करत असतो, आपण आंबेडकरी विचार पेरण्याचं काम करत असतो, आपण आंबेडकरी चळवळीचा गाडा पुढे नेण्याचं काम करत असतो. हे सगळं करत असतानाही हे कन्फ्युजन आपल्यामध्ये आहे, हे वास्तव आधी आपण मान्य केलं पाहिजे. कुठेतरी आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली ब्ल्यूप्रिंट ही स्पष्टपणे माहीत नाही आहे आणि त्याच्यामुळे आपला गोंधळ उडतो. मग आपण करतो काय, तर आपण अंधारात चाचपडत असतो, आपण फक्त हातपाय मारत असतो. आपल्या कृतींना सातत्य नसतं. त्याचं कारण हे आहे की सातत्याने काय करायचं आहे हे माहिती नाही आहे, ते का करायचं हे माहिती नाही आहे, त्यातून काय साधायचं आहे हे माहिती नाही आहे, ही स्पष्टता नाही आहे. विचारवंत प्रचंड पडलेले आहेत, लेखक खूप आहेत, वेगळी साहित्याची शाखा निर्माण केली आपण, इतके आपल्याकडे साहित्य निर्मिती झालेले आहेत, इतके साहित्यिक आहेत. कवी म्हणाल तर गर्दीत दगड माराल, ज्याला दगड लागेल तो कवी, इतके कवी आहेत. मात्र तरीही स्पष्टता नाही आहे.
मग आता या अडचणीचा जर का आपल्याला सामना करायचा असेल, या अडचणीवर जर उत्तर शोधायचं असेल, तर आपण आधी ही अडचण आहे हे मान्य करूया आणि आता अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. जर आपल्याला काय करायचं हे माहिती नाही आहे, हे का माहिती नाही याचा विचार आधी करावा लागेल. 56 साली बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, त्याच्या आधीपासून त्यांनी आंबेडकरी विचार दिला. बाबासाहेबांचं साहित्य सर्व आता प्रकाशित झालेलं आहे बऱ्यापैकी, काही अप्रकाशित साहित्य बाकी आहे. मात्र इतके सगळे खंड उपलब्ध आहेत. बाबासाहेबांच्या साहित्याचा अन्वयार्थ लावणाऱ्या शेकडो पुस्तकांची आपल्याकडे रेलचेल आहे. मग आंबेडकरी विचार समजून घेण्यासाठीची साधनं आपल्याकडे नाही आहेत का? तर साधनं आहेत. आंबेडकरी विचार समजावून सांगणारी माणसं आपल्याकडे नाही आहेत का? तर चिक्कार आहेत. मग तरीही अडचण काय? तर आज नेमकं मी काय करू, या परिस्थितीत मी नेमकं काय करू हे मला कळत नाही. ही अडचण केवळ गावातील, ग्रामीण भागातील, खेड्यातील माणसाची नाही आहे. ही पुण्या मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जन्माला आलेल्या, तिथेच एखाद्या कॉन्व्हेंटमध्ये वाढलेल्या, ज्यांनी हयात चळवळीत दिली अशा कुटुंबात जन्मलेल्या कार्यकर्त्यांची सुद्धा हीच अवस्था आहे. त्याचं कारण काय माहिती आहे? त्याचं कारण हे आहे की आपण आंबेडकरी प्रतीकं घेऊन पुढे चाललो, आपण आंबेडकरी विचार समजून घेतला नाही. आपण जय भीमचा नारा देतो, मात्र बाबासाहेबांचा विचार आपण वाचला नाही. बाबासाहेबांची पुस्तकं आपल्या घरात शेल्फमध्ये असतात, पण त्यांचं वाचन आपण करत नाही. आपल्याला स्पून फिडिंगची सवय पडली की कुठल्या तरी एखाद्या प्राध्यापकाने त्याची नोकरी सांभाळत असताना हे सगळे खंड वाचावेत, मग आम्ही जयंतीच्या वेळेला त्याला मानधन देऊन अवतन देऊ आणि त्याने येऊन आम्हाला आंबेडकरवाद सांगावा. आम्ही देतो ना, वर्गणी काढतो, आम्ही मानधन देतो, प्रवास खर्च देतो, गेस्ट हाऊस बुक करतो, सगळी सोय करतो, पण आम्ही पुस्तकं नाही वाचणार. ते तुम्ही वाचा, काय 10,000 घेता, 20,000 घ्या, पण बाबासाहेब तुम्ही आम्हाला सांगा. त्यातल्या त्यात जर का तो महारेतर आणि बौद्धेतर असेल, मग तर विचारूच नका. मग त्याने बाबासाहेबांच्या नावानं काय पण फेकलं तरी चालतंय, पण आपण सगळं करून त्याला बोलवणार आणि ऐकणार. हा आळस आधी आपला सोडला पाहिजे. ह्या आळस जो काही आपल्याला वाचनातला, आंबेडकरवाद समजून घेण्यातला, तो मूळ कारण आहे आपल्याला आत्ता काय करायचं हे कळत नाही याचा. बाबासाहेबांनी अगदी क्लिअर कट ब्ल्यूप्रिंट देऊन ठेवलेली आहे की कुठल्या संदर्भात तुम्ही काय केलं पाहिजे. बाबासाहेबांनी केवळ त्यांच्या पिढीपुरतं किंवा त्यांच्यापासून आत्तापर्यंतच्या पिढीपुरतं नाही लिहून ठेवलं, आत्तापर्यंतच्या पिढीपुरची मांडणी नाही करून ठेवली, त्यांनी पुढच्या शेकडो हजारो वर्षातल्या पिढ्यांसाठीची मांडणी करून ठेवलेली आहे. ती उत्तरं त्यांनी देऊन ठेवलेली आहे, पण आपण वाचत नाही. मग कसे वाचणार आपण? आपण मारलेच जाणार. आपण भीमा कोरेगावला जातो मानवंदनेला आणि तिथे आपल्यावर दगडांचा वर्षाव होतो, त्याचं कारण कुठेतरी हे सुद्धा आहे. कसं? आपण आंबेडकरवाद समजून घेतला नाही, त्याच्यामुळं आपण इतरांना सांगूही शकलो नाही. मग इतरांना आपण आंबेडकरवाद सांगितला नाही, तो विचार समजावून दिला नाही, त्यांची माती भडकवली दुसऱ्यांनी, दुसरा विचार सांगून, तो विचारही आपल्याला खोडता आला नाही. मग ती भडकलेली माती, बहुजनांमधली ती पोरं त्या ठिकाणी येऊन तुमच्यावरती दगडांचा वर्षाव करतात, ते हल्ला करतात. कुणाच्या सांगण्यावरून? शेंडी जानव्यावाल्यांच्या सांगण्यावरून. पोरं कोण? बहुजनांचीच. दगडं कुणावर मारतायत? बहुजनांवरच. गाड्या कुणाच्या जाळतायत? बहुजनांच्याच. तुमचीच माणसं तुमच्या विरोधात उभा करून तुमचाच सगळा जो काही कार्यक्रम आहे तो संपवण्याचा प्रकार इथले शेंडी जानवेवाले करतात. त्यांची लोकसंख्या किती हो? आपण आधी 1.5% म्हणायचो, मग 3%, मग 3.5%. मी म्हणतो 10% असते. 15-50 हाही फॉर्म्युला उत्तर भारतात मांडला गेला. 85% बहुजन, 15% ब्राह्मण, बनिया वगैरे सगळे. जर ते जरी आपण गृहीत धरलं की त्याला ते 15% आपण 85%, 85% वाल्यांना 15% कसे काय भारी वाटतात हो? ते वाचतात, ते अभ्यास करतात, ते समजून घेतात, ते पुढच्या पिढीकडे तो विचार हस्तांतरित करतात आणि ते इम्प्लिमेंट करतात. आपण काय करतो? आपण टाळ्या वाजवतो, आपण गाणी ऐकतो, आपण प्रतीकं मिरवतो, आपण बाबासाहेबांचा मोठा फोटो लावतो, आपण बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा करतो, आपण भावनिक आंदोलनात अडकून पडतो.
आपण मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देत नाही. बाबासाहेबांनी ज्या काही निर्माण केल्या तेवढ्याच संस्था, त्यानंतर आपण संस्था निर्माण करण्याचं काम सुद्धा केलं नाही आहे. त्या संस्था पुन्हा देशोधडीला लावण्याची कामं आपण केलेली आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम आज हा आहे की आपल्या मुलांना, आपल्या कार्यकर्त्यांना काय करायचंय हे माहिती नाही. आजचं सामाजिक, राजकीय, आर्थिक वास्तव काय आहे? तर आज राजकारणात बसलेली जी काही माणसं आहेत, 2 ब्राह्मणांचा झगडा आहे. तुम्हाला निवडायचं या ब्राह्मणाच्या पक्षात जायचं की त्या ब्राह्मणाच्या पक्षात जायचं. एकाला बाबासाहेबांनी जळतं घर म्हटलं, दुसऱ्याला बाबासाहेबांनी सांगायची गरज नाही, ते तुम्हाला कळतंय, कारण चटके आता बसायला लागलेत तुम्हाला, ते किती जळतं घर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर ह्या सगळ्या राजकीय पक्षांच्या एकूण अजेंड्यावरती तुम्ही कुठेच नसाल, तुमची मतं फक्त त्यांना निवडणुकीपुरते पाहिजे, त्याच्यानंतर तुमचा काहीही त्यांना उपयोग नाही किंवा तुमच्याशी काहीही देणं घेणं नाही, अशी अवस्था तुमची झालेली असताना तुम्ही राजकीय पटलावरती काय निर्णय घ्याल? तुम्ही सामाजिक बांधणी काय कराल? तुमचा आर्थिक विकास कसा होईल? या देशामध्ये ज्या वेळेला बजेट मांडलं जातं किंवा देशातील कुठल्याही राज्यात बजेट मांडलं जातं, त्यावेळेला त्यात एक विशेष कंपोनंट असतो, SC/ST सब प्लॅन. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या राज्यातील किंवा एकूण देशातील SC आणि ST कॅटेगरीच्या विकासासाठी स्वतंत्र निधी बाहेर काढला जातो आणि तो निधी त्यांच्यावरच खर्च करायचा असतो. माझ्या एका CA मित्रानं 4 वर्षांचं केंद्र सरकारच्या बजेटचा अभ्यास केला आणि त्याने हे मांडलं की यांनी 85,000 करोड, आकडा पुन्हा एकदा ऐका, 85,000 करोड हे SC/ST सब प्लॅनचे दुसऱ्या टायटलवरती वळवले आणि ते खर्च केले. जेव्हा फायनान्स मिनिस्टर सभागृहामध्ये ते बजेट मांडतो त्यावेळेला तो सांगतो की मी SC साठी एवढी तरतूद केली आहे, आणि नंतर त्यातली निम्म्याहून अधिक तरतूद ही दुसरीकडे वळवली जाते, ती प्रत्यक्षात तुमच्यासाठी खर्चच होत नाही. आता अडचण ही आहे, याच्यावर आंदोलन वगैरे होणं तर खूप लांब, आपल्यासाठी असा काही कंपोनंट आहे हेच अनेकांना माहिती नाही आहे. हे प्रामाणिकपणे आपण मान्य करूया. इंदू मिलच्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक झालंच पाहिजे. त्या स्मारकासाठी जितक्या तडफेनं आपण रस्त्यावर उतरलंच पाहिजे, पण तुमच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नासाठी, तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी पण उतरलं पाहिजे की नाही? जेव्हा मूलभूत विकासाचा प्रश्न येतो, जेव्हा शैक्षणिक अडचणी येतात पोरांसमोर आणि ती पोरं आंदोलन उभा करतात, ज्या वेळेला तुमच्या विकासाच्या संदर्भानं बजेटमधून तुमचा पैसा चोरला जातोय राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं, त्यावेळेला काही संघटना पुढे तो मुद्दा घेऊन येतात, त्यावेळेला आपण उतरतो का रस्त्यावर? तेव्हा आपण संघटितपणे करतो का त्याचा सामना? नाही करत. कारण आपण फक्त भावनिक आंदोलनांमध्ये अडकून पडलो. आपल्याला मूलभूत विकासाचे प्रश्न नकोसे वाटतात. का नकोसे वाटतात हे पण शोधलं पाहिजे ना, की जर आपल्या विकासाचा, माझ्या स्वतःच्या विकासाचा, माझ्या मुलाबाळांचा विकासाचा मुद्दा आहे, तो मला महत्त्वाचा वाटत नाही, मात्र भावनिक मुद्दा असेल तर मी अगदी जीव पण द्यायला तयार होतो. याचं कारण काय असेल नेमकं? पुन्हा तेच कारण आहे, आपण बाबासाहेबच वाचलं नाही, बाबासाहेबांची पुस्तकं वाचली नाही, बाबासाहेबांचा विचार समजून घेतला नाही, म्हणून भावनिक आंदोलनही जास्ती महत्त्वाची वाटतात. मूलभूत विषयावर आपण बिलकुल लक्ष देत नाही. बाबासाहेबांनी तहहयात मूलभूत प्रश्न सोडण्यावरती आणि तेही 100% सोडवण्यावरती भर दिला. बाबासाहेबांनी इथला मूलभूत पाण्याचा प्रश्न सोडवला, बाबासाहेबांनी इथला मूलभूत अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवला, बाबासाहेबांनी इथला मूलभूत प्रतिनिधित्वाचा प्रश्न सोडवला, बाबासाहेबांनी इथला मूलभूत शिक्षणाचा प्रश्न सोडवला, बाबासाहेबांनी इथला मूलभूत रोजगाराचा प्रश्न सोडवला. या असा असंख्य यादी तुम्हाला वाचून दाखवू शकतो मी. हे मूलभूत प्रश्न जर बाबासाहेबांनी सोडवले नसते तर आज पुसदमध्ये हा कार्यक्रम तुम्ही घेतला असता का? मला बोलवलं असतं का? कुठे असतो आपण? मग ज्या महामानवाचं गुणगान आपण गातोय, ज्याची जयंती आपण साजरी करतोय, त्याने जे केलंय त्याचा गाडा पुढे न्यायचा सोडून आपण भलत्या कामात का अडकून पडलोय? कारण त्या महामानवाचा, त्या महापुरुषाचा विचारच आपण समजून घेतला नाही. मला काही तुमची परीक्षा घ्यायची नाही, पण तुमच्या मनातल्या मनात उत्तर द्या. किती जणांनी बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक वाचलंय? मी काय हातबीत वर करायला लावत नसतो. तुमच्या मनाशी तुम्ही विचार, तुम्हाला उत्तर द्या स्वतःला, मलाही सांगू नका. किती जणांनी प्रामाणिकपणे बाबासाहेबांनी लिहिलेलं साहित्य वाचलंय? ज्यांनी वाचलेलं असतं, मी खात्रीने सांगतो 18वा खंड वाचलेला असतो, कारण तो मराठीत आहे.
बाबासाहेबांचा भाषणाचा 18वा खंड जो काही आहे त्याचे 3 भाग तेवढेच मराठीत आहेत आणि एक बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा तो खंड, म्हणजे एवढंच आपण वाचलेलं असतं. पण लक्षात घ्या, कुठलीही भाषणं ही प्रासंगिक असतात, पुस्तकं ही दूरगामी असतात. हे बाबासाहेबांचे विचार आहे, सिद्धार्थ मोकळेचे नाही. हे बाबासाहेब म्हणतात की कुठलंही भाषण हे प्रासंगिक असतं, त्याला फार लॉंग ड्युरेशनसाठी आपण कन्सिडर नाही करू शकत, पण पुस्तक हे लॉंग ड्युरेशनसाठी असतं, तो विचार दूरचा असतो. गांधीजीनं आणि रानडे हे जे पुस्तक आहे हे मूळचं बाबासाहेबांचं भाषण आहे पुण्यातलं. ते भाषण झाल्यानंतर आयोजकांनी बाबासाहेबांना विनंती केली की याची आम्हाला पुस्तिका करायची आहे, तर बाबासाहेबांनी नकार दिला. त्यांनी मागे तगादा लावला. बाबासाहेबांनी सांगितलं हेच वाक्य की कुठलंही भाषण हे प्रासंगिक असतं, ते प्रासंगिक भाषण होतं. मला काही त्यात फार असं ऐतिहासिक मूल्य वगैरे काही दिसत नाही, तुम्हाला काय दिसतंय मला माहीत नाही, पण तरीही त्यांनी सांगितलं, बाबासाहेबांना कन्व्हिन्स केलं की तुम्हाला तुमचं भाषण प्रासंगिक वाटत असेल, आमच्यासाठी तो ऐतिहासिक ठेवा, त्याच्यामुळे त्या भाषणाची पुस्तिका करू द्या. म्हणून त्या भाषणाची पुस्तिका झाली. पण आपण डिपेंड कशावर असतो आंबेडकरवाद समजून घेण्यासाठी? भाषणांवरती. म्हणजे अगदी यूट्यूबला जाऊन आपण भाषणांचे व्हिडिओ काढून ऐकतो प्रख्यात वक्त्यांचे, पण आपण तेवढाच वेळ पुस्तकाला देतो का? नाही देत. माझी विनंती आहे, तर खरंच मनापासून वाटत असेल आंबेडकरी चळवळ आपण पुढे न्यावी, येणाऱ्या पिढ्या सुरक्षित असाव्यात, हा देश सुजलाम सुफलाम व्हावा, हा समाज चांगला असावा, येणाऱ्या पिढ्या गुलामगिरीत खितपत जगू नयेत, आपल्या माता भगिनींवरती अत्याचार होऊ नयेत, आपल्या मुलांच्या संधी हरपून घेतल्या जाऊ नयेत, त्यांच्या अशा दिवसाढवळ्या खून होऊ नयेत, रोहित वेमुलासारख्या संस्थात्मक हत्या होऊ नयेत, हे सगळं होऊ नये जर का वाटत असेल ना तुम्हाला, हात जोडून विनंती आहे, बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं वाचा, थेट बाबासाहेबांनी लिहिलेली. कारण खरा आंबेडकरवाद तुम्हाला तिथं कळेल. आपण पुस्तकं वाचतो, खूप पुस्तकं विकत घेतो आपण, आपली क्रयशक्ती वाढलेली आहे, पण पुस्तकं कुठली घेतो आपण? अमुक याने लिहिलेली, तमुक याने लिहिलेली. मी ही पण टीका नाही करणार की आपण फक्त आत्मकथनात अडकून पडलो, कारण तोही जमाना गेला निघून, आपण फार त्याच्या पुढे निघून आलो. आंबेडकरी साहित्य खूप दर्जेदार झालेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीचं ॲनालिसिस होतं आहे. आणि केवळ छापील साहित्याबद्दल मी बोलत नाही, तर ऑनलाईन मीडियावरती जे वेगवेगळे पोर्टल्स आता आलेले आहेत आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेले, ते वाचा तुम्ही. अतिशय दमदार आणि क्वालिटी कंटेंट आहे. तुम्हाला एका पोर्टलचं उदाहरण देतो. roundtableiindia.co.in नावाची वेबसाईट आहे, जे हैदराबादमधून ऑपरेट होते. कुफीर नालगुंडवार हे त्याचे संपादक आहेत आणि वर्ध्याचे अनुप कुमार जे आहेत ते त्याचे सहसंपादक आहेत. जगभरातील 750 ते 800 आंबेडकरी लेखकांची ती वेबसाईट आहे. 750 ते 800 लोक लिहितात त्या वेबसाईटवरती. बरं, ही माणसं काय पूर्ण वेळ लेखन करतात का? त्यांचा व्यवसाय तो आहे का? नाही. ही IIT IIM सारख्या ठिकाणाहून पासआउट होऊन परदेशात कोणी नोकऱ्या करतंय, कोणी देशात स्वतःचे उद्योग करतंय, वेगवेगळ्या हायर एज्युकेशनमधली सगळी माणसं आहेत, कोणी ग्राउंड लेवलला काम करणारे अगदी 10वी-12वी झालेले कार्यकर्ते सुद्धा आहेत. ही सगळी माणसं लिहित आहेत. हे इतकं क्वालिटी लिहित आहेत, इतकं दमदार लिहित आहेत. NDTV इंडियापासून आज तकपर्यंत सगळे चॅनल्स, सगळे दैनिक हे ज्या वेळेला कुठलाही गंभीर मुद्दा देशाच्या समोर येतो त्यावेळेला राऊंड टेबल इंडियाला संपर्क करतात की तुमच्या लेखकांचा आम्हाला कॉन्टॅक्ट पाहिजे, त्यांचं एक आर्टिकल यावर होतं, आम्हाला त्यांच्याकडनं एक लेख घ्यायचा आहे. जिथे तुम्हाला लिहायला मुभा नव्हती, तुमचं छापायला कोणी तयार नव्हतं, टिळकांनी बाबासाहेबांना नकार दिला होता, म्हणून बाबासाहेबांनी मूकनायक काढला. तुमच्या मीडियात आम्हाला स्थान नाही तर आम्ही आमचा मीडिया उभा करू. आजही तीच परिस्थिती काही ठिकाणी दिसते. पण जर तुम्ही ताकदीनं उभा राहिला तर झक मारत दुनियाला तुमच्या समोर झुकावं लागतं. आज हा सगळा मीडिया जो काय आहे तो क्वालिटी कंटेंट मिळावा आणि प्रॉपर ॲनालिसिस मिळावं यासाठी राऊंड टेबल इंडियाच्या लेखकांच्या मागे जातात, त्यांच्या मुलाखतींसाठी धडपडतात. हे कशामुळे झालं? फोकस राहिले, विचार समजून घेतला, त्याचा ॲनालिसिस केलं, चर्चा केली, नाही समजलं ते समजून घेतलं आणि मग त्या परिप्रेक्ष्यातून फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून आत्ताच्या एकूण समाज वास्तवाचं त्यांनी विश्लेषण केलं. मग ते विश्लेषण लोकांना अपील होतं. पुन्हा एकदा सांगतो, फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून विश्लेषण, कारण तुमचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. आपण आंबेडकरवादी म्हणतो स्वतःला, पण आपला दृष्टिकोन हा फुले आंबेडकरी नसतो. शाळेमध्ये मूल्य शिक्षणाच्या तासामध्ये एक मुद्दा त्यांनी शिकवायला दिलेला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन.
पण वैज्ञानिक दृष्टिकोन जसा गरजेचा आहे, कारण आपण अंधश्रद्धेकडे जाऊ नये, आपण चुकीच्या पायंड्यात अडकू नये, त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हवा असं या ठिकाणी मांडलं जातं. तसं जर का आपल्याला समाजाची उन्नती करायची असेल, इथला समाज विकसित करायचा असेल, इथे समता नांदवायची असेल, तर फुले आंबेडकरी विचार समजून घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून इथल्या व्यवस्थेचा ॲनालिसिस करावा लागेल. कसा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो? एखादी रेपची घटना घडते त्यावेळेला स्त्रीमुक्तीवाले जे असतात ते वेगळ्या पद्धतीनं मांडणी करतात की पुरुषी अहंकारामध्ये, पुरुषी मानसिकतेत, पुरुषी वर्चस्वाच्या व्यवस्थेमध्ये बलात्काराचं मूळ आहे. पण त्याच वेळेला भगवे कपडे घातलेले यांचे भाजपचे साधू महात्मे म्हणतात की पोरी कमी कपडे घालून फिरतात, यांचे बाहेर अफेअर असतात म्हणून बलात्कार करतात. हा दृष्टिकोनाचा फरक असतो. एखाद्या घटनेकडे कसं बघायचं हे तुमचा दृष्टिकोन ठरवतो आणि एखाद्या घटनेकडे बघून तुम्ही काय कृती करायची हे सुद्धा तुमच्या दृष्टिकोनावर ठरत असतं. म्हणून तुमचा दृष्टिकोन फुले आंबेडकरी असला पाहिजे आणि फुले आंबेडकरी दृष्टिकोन जर निर्माण करायचा असेल तर फुल्यांना वाचावं लागेल, बाबासाहेबांची ग्रंथ वाचावे लागतील, ते समजून घ्यावे लागतील, तर तुमचा दृष्टिकोन बदलेल. हा दृष्टिकोन आपल्यात आणणं हा गरजेचा भाग आहे. दोस्तो, लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या महापुरुषांना डोक्यावर घेऊन मिरवता, त्यांची प्रतीकं मिरवता, जयंता मिरवणुका साजऱ्या करता, कार्यक्रम करता, खूप मेहनतीने तनमन धनाने प्रामाणिकपणे झोकून देऊन तुम्ही सगळं करता, तरीही जर का तुमचे प्रश्न सुटत नसतील तर मग आता तरी आपण कारण शोधलं पाहिजे की नाही? एवढं करूनही जर आमचे प्रश्न कायम आहेत, एवढं करूनही आमचे प्रश्न सुटत नाहीत, इतकं होऊनही आमच्या ओबीसीचे 550 कोटीची जी काही स्कॉलरशिपचे आकडा होता तो 50-54 कोटीवर आणून हा मोदी ठेवतो, तरी आमचा ओबीसी बांधव तिकडेच आहे. तो ओबीसी बांधव त्या भाजपच्या त्या सगळ्या याच्यातून, त्या संघाच्या याच्यातून निघायला तयार नाहीये. या ठिकाणी फक्त आणि फक्त जातीय भेद वाढवून, जातीय तणाव निर्माण करून फुटीचं राजकारण भाजप खेळतोय, इथला संघ परिवार खेळतोय, इथला ब्राह्मण्यवादी सगळा प्रकार या ठिकाणी या पद्धतीने खेळतायत. आणि आपण काय करतोय त्यासाठी? सगळ्यात मोठी जबाबदारी आंबेडकरवाद्यांची हा देश वाचवण्याची. कारण लक्षात ठेवा, ती जबाबदारी यासाठी तुमची आहे कारण तुम्ही फुले आंबेडकरांचे समता सैनिक आहात. जसं देशावरती जर परकीयांचा हल्ला झाला तर सैनिकांची जबाबदारी असते, ते देशातल्या अंतर्गत मुद्द्यावरती तुमच्यासारख्या समता सैनिकांची जी जबाबदारी आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही स्वतः ट्रेन असलं पाहिजे, तुम्ही प्रशिक्षित असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही रोखू शकाल. आज उत्तर भारतात जर तुम्ही गेला तर ओबीसी सगळ्यांना एकमेकांमध्ये भिडवून दिलंय. कशाच्या मुद्द्यावर? आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण करा. ज्या मागास ओबीसी जाती आहे त्यांना यांनी असं सांगितलं की तुमचं सगळं आरक्षण या ज्या काही विकसित झालेल्या प्रबळ जाती आहेत त्या खात आहेत ओबीसीतल्या. मग काय? मग तुम्ही तुमचं ओबीसीतलं जे काही आरक्षण आहे त्याच्यामध्ये स्वतःचा एक वेगळा टक्का मागा, त्यात तुम्हालाच तेवढं मिळेल. तिथे ओबीसींचे मोर्चे निघत आहेत. मोर्चांचे नावं काय? समरसता रॅली. म्हणजे समरसतेतच कळालं तुम्हाला याच्या मागे कोण आहे. तो प्रकार महाराष्ट्रात सुद्धा झाला. नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू असताना 20 डिसेंबरला मातंग बांधवाचा खूप मोठा मोर्चा निघाला. SC कॅटेगरीतलं 13.5% आरक्षणामध्ये अबकड करून आम्हाला मातंगांना स्वतंत्र आरक्षण द्या या मागणीसाठी. का? तर त्यांचं म्हणणं असं आहे की चर्मकार आणि महार या दोन जाती प्रबळ आहेत, राजकीयदृष्ट्या सक्षम आहेत, शैक्षणिकदृष्ट्या विकसित आहेत, आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत. हे लोक आमचं सगळं आरक्षण पळवतात, आम्हाला काहीच मिळू देत नाही. बरं, यांचे प्रणेते कोण? मिलिंद भाऊ एकबोटे फ्रॉम पुणे. लहूजीच्या नावाने ज्या काही संघटना पुण्यात उभा राहिल्या त्या उभा करणारा हरामखोर तो मिलिंद एकबोटे, ज्याने भीमा कोरेगाव घडवलं. मग तुमची माणसं, तुमच्या रक्तामासाची माणसं, तुमच्या नात्यातली माणसं, तुमच्या समाजातली माणसं जर मिलिंद एकबोटेच्या तालावर नाचत असेल तर तुम्ही काय झोपा काढताय? दोष त्याचा नाही, दोष तुमचा आहे आणि माझा आहे. आपल्याला आपला माणूस सजग करता आला नाही, आपण झोपेत राहिलो. आपल्या घरात ते येऊन आपल्या माणसाला घेऊन तिकडे नेत आहेत आणि त्याला आपल्या विरोधात उभा करतायत, तर दोष आपला आहे. मग तो दोष दुरुस्त करायची जबाबदारी सुद्धा आपली आहे. नाही तर मग दगड खाऊन मारा. पुढच्या पिढ्यांना गुलामगिरीमध्ये खितपत ठेवण्यासाठी जन्माला घाला. जर ते करायचं नसेल, जर चांगला समाज घडवायचा असेल तर जबाबदारी ओळखा आणि जबाबदारीने या चळवळीची जबाबदारी घ्या आणि ती पार पाडा व्यवस्थित पद्धतीनं, तर समाज बदलेल. निवळ भाषणबाजी करून, कार्यक्रम आयोजित करून, फेसबुकला सोशल मीडियाला पोस्टी टाकून, दिवस रात्र तिकडे एकमेकांच्या विरोधात लिहून, व्हिडिओ शेअर करून, इस पोस्ट को इतना फैला दो वगैरे म्हणून काय होत नसतं. प्रत्यक्ष बदल करायचा तर 1+1 या न्यायानं जावं लागेल.
एक एक माणूस पकडून त्याचा मेंदू स्वच्छ करावा लागेल, पण तो स्वच्छ करण्याचं तंत्र आधी तुमच्याकडे असलं पाहिजे. ते तंत्र फुले आंबेडकरी विचार आहे. यासाठी बाबासाहेबांचा आणि फुल्यांचा विचार वाचला पाहिजे. मूळ त्यांनी लिहिलेलं साहित्य वाचलं पाहिजे. त्यातून तुम्हाला कळेल की आत्ताच्या एकूण सगळ्या प्रश्नांवरती काय करायचं. बाबासाहेबांचं संविधान सभेतलं शेवटचं भाषण, बाबासाहेबांनी महत्त्वाचा इशारा दिला देशाला की आज आपण अशा एका परिस्थितीमध्ये प्रवेश करत आहोत की ते राज्यघटनेमध्ये सगळे समान आहेत कायद्याच्या दृष्टीने, पण प्रत्यक्षामध्ये मोठ्या प्रमाणात दरी आहे. इथे राजकीय समता आपण निर्माण केली, प्रतिनिधित्व देतोय, पण सामाजिक समता आणि आर्थिक समतेचं काय, ती दरी कशी मिटवणार. आणि बाबासाहेबांनी इशारा दिला, जर या देशात सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली नाही तर हा वंचित समूह इथली राजकीय लोकशाही सुद्धा उखडून फेकेल. पण बाबासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या, बाबासाहेबांना शीर्षस्थानी मानणाऱ्या समूहाने कधीच इथली राजकीय लोकशाही उखडण्याची भाषा केली नाही. तो बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या विचारावरती प्रामाणिक राहिला. पण ज्यांच्यापर्यंत फुले आंबेडकरांचे विचार पोहोचले नाही आणि तिथे गोळवळकर आणि हेडगेवार वगैरे हे सगळे पोहोचवण्यात आले, हे प्रदूषण जिथं पोहोचवण्यात आलं, ते लोक मात्र लोकशाहीच्या विरोधात बोलतात. काय करतो आपण त्याच्यावर? फार फार तर काय त्याला शिव्या देऊ, सोशल मीडियावर त्याला जातीयवादी म्हणू, आपला आवडता शब्द मनुवादी म्हणू. अरे पण इतरांना मनुवादी जातीयवादी म्हणून तो माणूस बदलणार आहे का? बुद्धाचा विचार हा परिवर्तनाचा आहे. माणूस बदलवण्यावरती विश्वास ठेवतो बुद्ध. बुद्धाचं तंत्र हे माणसात परिवर्तन घडवणं आहे. वाचतो ना आपण बुद्धिझमच्या एकूण सगळ्या इतिहासात पाहतो ना की बुद्धाने अंगुलीमालासारख्या गुंडाला जर का चांगला माणूस बनवला असेल, हे परिवर्तन जर का बुद्ध करू शकत असेल आणि तो बुद्ध बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला असेल, तर आपल्या बाजूला तर काय वस्तीमध्ये अंगुलीमाल सारखे डाकू नाही राहतो. ती माणसं व्यवस्थित पद्धतीने कुटुंब कबिला चालवतात, पोट भरतात, कामधंद्यामध्ये अडकलेले असतात, पण कुठेतरी काहीतरी प्रदूषण डोक्यात झालेलं असतं म्हणून ते लोक बोलतात. मग यांना बदलवण्याची जबाबदारी कुणाची भाऊ? कोण घेणारी जबाबदारी? ही फुले आंबेडकरांच्या समता सैनिकाची जबाबदारी, म्हणजे तुमची आणि माझी जबाबदारी. गोळवळकरचा चेला नाही बदलवणार यांना. गोळवळकरचा चेला बिघडवतोय, हेडगेवारचा चेला बिघडवतोय. आपल्याला दुरुस्त करायचं, दुरुस्तीचं काम आपलं आहे. फुले आंबेडकरी विचारधारा जर का व्यवस्थित आपण समजून घेतली नाही, अजूनही आपल्याकडे संधी आहे, पण इथून पुढे ही संधी असेलच असं बिलकुल नाही. कारण जो जो आवाज इथल्या सत्तेच्या विरोधात उठतोय त्या त्या आवाजाला संपवण्यात येतंय. आणि खुलेआम कत्ले जे काही करतायत, इथं लोकांना मारतायत, बलात्कार करतायत, ते व्यवस्थित रस्त्यावरती उजळ माथ्याने फिरतायत, त्यांना सरकार व्यवस्थित पद्धतीनं संरक्षण देतंय. तो भिडे गुरुजी तिकडे त्या गड किल्ल्याच्या मोहिमेमध्ये भटकतोय आणि 50 पोलीस त्याच्या आजूबाजूला संरक्षणासाठी. काय केलं? काही करता आलेलं नाही आहे अजूनही. ही परिस्थिती आहे. त्यावरून लक्षात घ्या गांभीर्य की याच्यानंतर पुन्हा ती संधी असेलच असं नाही. अजून तरी संधी आहे. किमान हिला शेवटची संधी समजून तरी घ्याल की नाही? आता तरी बाबासाहेबांचा विचार समजून घेऊन आपण परिवर्तनासाठी सज्ज होणार आहोत की नाही? एक जातीय राजकारणामध्ये जाणीवपूर्वक अडकवून ठेवण्यात आलं आंबेडकरी चळवळीला. म्हणजे आपल्या तर चुका आहेतच, त्याच्यावर पडदा टाकण्याचं काही कामच नाही, पण बाहेरून इतर पक्षांनीही अशा पद्धतीनं राजकीय खेळ्या खेळल्या की आंबेडकरी चळवळ ही एकाच जातीची चळवळ राहायला पाहिजे. आणि ते इतकं सक्सेसफुल झाले ते लोक की चर्मकार पण म्हणतात ते दलित आहेत. आम्ही दलित नाही आहे. बाबासाहेब दलितांचे. हा कोण? हा एससीच. हा 13.5% आरक्षण घेणार, पण हा स्वतःला दलित म्हणणार नाही. ते जयभीमवाले ते दलित. आंबेडकर कोणाचे नेते? दलितांचे नेते. म्हणजे कोणाचे? जयभीमवाल्यांचे. म्हणजे कोणाचे? महारांचे. आमच्या मातंग बांधवांना आम्ही जवळ करण्यात कमी पडलो, हे आपली चूक मान्य करा आधी. गेलात का कधी मातंग समाजाच्या एखाद्या बांधवाच्या घरात गेलात का? त्याला बाबासाहेबांची पुस्तकं दिलेत का? त्याला आपण सन्मानाने आपल्या चळवळीत आणलंय का? नाही आणलं. देशपांडे, कुलकर्णी जातात, मांगवाड्यात जातात, तिथे बसतात, त्यांच्यासोबत खातात पितात आणि त्यांना तिकडे संघाच्या शाखेत घेऊन जातात हापचड्डी घालायला. मग पोरं तुमच्या विरोधात उभं राहतात. काय दोष आहे त्या पोरांचा? त्यांचंही वाचन नाही तुमच्यासारखं. तुम्हीही वाचत नाही,
तेही वाचत नाही. मग एखादा शेंडीवाला गुरुजी येतो, ते जे काही सांगतो त्याला भारी वाटतं. बरं, वरतून बामण आमच्या घरात येऊन बसतो आणि खातोय, म्हणजे किती भारी. ते वरच्या जातीचा फार गर्व वाटतो ना आपल्याला. इतकं आपल्यामध्ये भिनलेलं आहे ते की आंतरजातीय विवाह सुद्धा वरच्या जातीत झाला तर भारी, खालच्या जातीतली पोरी आणली तर आपण नाकं मुरडतो. माझ्या गावचं उदाहरण आहे. एकाने मोठ्याने मारवाड्याची पोरगी आणली, आईबापानं गाव पंगत दिली. आम्ही जातपात मानत नाही, आमच्या पोराच्या पाठीशी उभा राहू. त्याच्या 5-7 वर्षानंतर मधल्या पोराने कैकाडी समाजाची पोरगी आणली. अरे पोरगं घरातून काढलं, नाक कापलं म्हणे आमच्या समाजात. अरे हा कुठला आंबेडकरवाद भाऊ, हा कुठला विचार आहे? म्हणजे तुमच्यात मारवाड्याची पोरगी घरात आली म्हणून तुम्हाला तुमचा अंगंड सुखावला, आणि कैकाडीची आली तर तुम्हाला लाज वाटली. असं नाही चालणार. ह्या सगळ्या जाती प्रथा, अगदी पोट जातींच्याही प्रथा बाजूला टाकून आपल्याला पुढे जावं लागेल. बऱ्यापैकी आपण त्या सगळ्यातून निघालोय, पुढे आलोय. पोटजाती आता आपण पाहत नाही, अनेक ठिकाणी लग्न कार्यात वगैरे पोटजाती पाहिल्या जात नाही. अनेक ठिकाणी आपले कार्यकर्ते अगदी मागास, म्हणजे महारांपेक्षा खालच्या समजल्या गेलेल्या ज्या जाती होत्या तिथेही आंतरजातीय विवाह होत आहेत, त्यांनाही चांगला ॲक्सेप्टन्स आहे, नाही असं नाही. मुद्दा हा आहे की त्याच्यावर समाधानी होऊन नाही चालणार, तेवढ्या याच्यावरती आपण आनंदी होऊन नाही चालणार. आपल्याला खूप लांब दूरचा पल्ला गाठायचा आहे. मग आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची भूमिका जी काही आहे ती महत्त्वाची ठरते, त्याची जबाबदारी वाढते. का? कारण तो कार्यकर्ता आहे, समाज नाही आहे तो. समाज त्याच्या पोटापाण्याच्या प्रश्नात बिझी असतो. समाजाला त्याचे लेकरं जगवायचे असतात, त्यांना वाढवायचं असतं, त्यांचं शिक्षण करायचं असतं. समाज त्याच्या रोजमर्रा की जिंदगी में बिझी आहे. कार्यकर्ता हा त्याच्यापेक्षा वेगळा असतो. त्याची जबाबदारी असते समाजाला जागं करण्याची, त्याची जबाबदारी असते समाजाला संघटित करण्याची, त्याची जबाबदारी असते समाजाला दिशा दाखवण्याची, आणि त्याची जबाबदारी असते समाजाला सुरक्षित ठेवण्याची. मग या जबाबदाऱ्या जर कार्यकर्त्याला पार पाडायच्या असतील तर किमान कार्यकर्ता म्हणून घेणाऱ्यांनी तरी बाबासाहेब वाचलं पाहिजे की नाही. मूळ मुद्दा तिथे आहे. आपण ते समजून घेत नाही. मग कोणीही येतं आणि आपल्याला कशाही पद्धतीनं मिसगाईड करतं, आपल्याला ते चांगलं वाटतं आणि आपण तिकडे जातो. आता हा भाग वेगळा की आपल्यामध्ये काही बनचुके असे पण आहेत की भीमा कोरेगाव घडलं, भारत बंदच्या दरम्यान 6-7 माणसं मारली, बाबासाहेबांच्या नावाने योगीने राजकारण खेळलं, तुमच्या हक्काच्या स्कॉलरशिप पोरांच्या बंद केल्यात, उच्च शिक्षणात तुमच्या पोरांची नाकेबंदी करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं, अनेक आत्महत्या झाल्यात. हे सगळं असूनही जे करतायत त्यांच्या पक्षात काम करतात. हे आजही त्या संघाच्या भाजपमध्ये काम करतात. खासदार अमर साबळे सारखा माणूस असेल किंवा आमचा बाप आणि आम्ही असं पुस्तक लिहून प्रसिद्धी झोतात आलेला नुकताच बाप बदललेला नरेंद्र जाधव असेल, संघाच्या व्यासपीठावर जाऊन यांना पुस्तकं प्रकाशित करून घेताना लाजा कशा वाटत नाहीत? अरे गोळवलकर गुरुजीने तुला माणसात आणलं का? तुला अर्थतज्ञ केलं का? संघाच्या प्रमुखाच्या हस्ते हा पुस्तक प्रकाशित करतोय, हा संघाला सर्टिफिकेट देतोय चांगलं असल्याचे. हा साबळे जर आंबेडकर आणि फुले या देशात जन्माला आले नसते, ही चळवळ उभा नसती राहिली, हा खासदार झाला असता का? ही शेण खाणारी माणसं जी काही आहेत ना, ही ओळखली पाहिजे. ती आपल्या पुस्तकमध्ये पण असतील, कारण पक्षाची कमिट्या इथपर्यंत पण असतात ना, जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, शहर कमिटी, मागासवर्गीय कमिटी पण असेल, त्यातही काही असतील. त्यांनी जास्त खाल्लं, हे थोडं खातात गावाच्या पातळीवर, एवढाच फरक आहे. पण चमचा आपल्याही वाटायला येते का तेही बघा. अशा माणसांना आपण पाठिंबा देतोय का? त्यांनी नालायकपणा केला, ते उघडपणे नालायकच आहेत, पण अशा नालायकांना पाठीशी घालण्याचं काम आपण करतोय का हेही तपासा. बोटं फक्त दुसऱ्याकडे नाही दाखवायचे, आत्मपरीक्षण पण झालं पाहिजे आणि आपल्या चुका आधी दुरुस्त झाल्या पाहिजे. मग ही जर का आजची वस्तुस्थिती असेल की तुमची माणसं जी लोक मारतायत त्याच लोकांनी माणसं मारण्यासाठी सुद्धा तुमचीच माणसं वापरलीत, तुम्हाला पुन्हा बोलून त्यांचं मताचं राजकारण खेळण्यासाठीही तुमचीच माणसं पुढे केली जात आहेत, सगळ्या बाजूनं तुम्हाला. म्हणजे मारणार पण ते आणि नंतर जवळ पण घेणार तेच. एकीकडे त्या आरक्षणाच्या विरोधात मोर्चा काढायला, भारत बंद करायला भाग पाडणार, सगळा पैसा त्याच्यासाठी खर्च करणार, सगळी सिस्टम उभी करणार, नंतर चॅनलवर येऊन सांगणार की आरक्षण हम कभी खत्म नहीं होने देंगे. म्हणजे तुम्ही खुश.
याचा अर्थ काय? तुम्ही वेडे आहात, तुम्ही मूर्ख आहात, आणि ते तुम्हाला सातत्याने मूर्ख बनवतात. त्यांना विश्वास आलाय प्रॅक्टिसमधून की यांना कधीही मूर्ख बनवता येतो. का मूर्ख बनतो आपण? का फसवले जातो आपण? कारण आपण बाबासाहेबांनी फुल्यांची पुस्तकं वाचलीच नाहीत, त्यांचा विचार समजून घेतला नाही, त्यांच्या दृष्टिकोनातून आपण या व्यवस्थेकडे पाहत नाही. इथल्या राजकारणाचं, समाजकारणाचं, अर्थकारणाचं विश्लेषण हे फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून आपण करत नाही, म्हणून फसवले जातो. किती काळ फसायचं हे ठरवा, पुढच्या पिढ्या पण फसवायच्या का हेही ठरवा. फसवायच्या असतील तर जसे आहात तसे अगदी बेस्ट आहात, काहीच हरकत नाही, मी निघून जातो. पण तुम्हाला आता हे फसवून घेणं स्वतःचं थांबवायचं असेल, येणाऱ्या पिढ्यांना फसवायचं नसेल तर बदलावं लागेल. मग मी तुमच्यासोबत इथे थांबतो. मग आपण सोल्युशन शोधूयात मिळून, आपण उत्तर शोधूयात. एक मला सापडले की आपण बाबासाहेबांचा विचार वाचूयात, आपण फुल्यांचा विचार वाचूयात, तो समजून घेऊयात, तो आचरणात आणूयात, तो इतरांना सांगूयात. एका जातीपुरतं बाबासाहेबांना मर्यादित करून ठेवणारे इथले ब्राह्मणी पक्ष आणि आपण, फरक काय उरला? आपणही म्हणतो बाबासाहेब दीनदलितांचे उद्धार करते, आपल्या पुरतंच ठेवायचं. तेही बाबासाहेबांना दलितांपुरतंच मर्यादित ठेवू इच्छितात, कारण त्यांना राष्ट्र निर्माता आंबेडकर नकोय. ज्याने हे राष्ट्र म्हणून जन्माला घातलंय, ज्याने राष्ट्र उभारणी केली, ज्याने देश राष्ट्र ही भावना या देशात निर्माण केली, ती प्रतिमा बाबासाहेबांची नकोय त्यांना. त्यांना दलितांचे उद्धार करते पाहिजे. बरं, एक गंमत, एक झांगडगुत्ता तुमच्या लक्षात आलाय का हो? रेशीमबाग तुम्हाला जवळ आहे इकडनं, बरोबर आहे? रेशीमबागवाले फुले आंबेडकरी विचारांच्या बाजूचे की विरोधातले? काय विरोधातले की बाजूचे? बाजूचे? अच्छा, विरोधातले, बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन हिंदुझम लिहिलं होतं, हे मान्य आहे तुम्हाला? बरोबर. ज्यांनी पूर्ण चिकित्सा केलेली आहे, त्यावरून नंतर मोर्चे निघाले, दंगली झाल्या वगैरे सगळं झालं. इतकी सडेतोड विश्लेषण, चिकित्सा बाबासाहेबांच्या आधी इतकी थेट पद्धतीनं कोणी केली आहे? नाही केली. तरीही जर का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बाबासाहेबांना प्रातस्मरणीय म्हणत असेल, काय अर्थ घ्यायचा याचा? ज्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय ते रिडल्स इन हिंदुझम लिहिणाऱ्या आंबेडकरांना प्रातस्मरणीय म्हणतात. ज्या गांधीला त्यांनी गोळ्या घालून संपवलं, त्या गांधीला ते प्रातस्मरणीय म्हणतात. ज्या बुद्धाने यांचा सगळा धंदा उठवला, यांची सगळी वैदिक परंपरा खोडून काढली, ते भांडाफोड केला त्याचा आणि मूलभूत विचार मांडला, सत्य सांगितलं, त्या बुद्धाला पुन्हा हे 11वा अवतार करतात. काय गोड बंगाले यांची पद्धत आहे काम करण्याची. काय पद्धत आहे यांची? हे तुम्ही त्यांना लाख शिव्या द्या, हे येऊन तुम्हाला मिठी मारणार, तुम्हाला जवळ घेणार, मिठी मारणार, काय म्हणणार? आमचाच आहे, आमच्यात मतभेद आहे पण मनभेद नाही आहेत, ही आमचीच एक शाखा आहे, ही हमारी एक स्ट्रीम आहे, हमारी एक उपशाखा आहे, असं म्हणून ते त्याला आपलंच म्हणून दाबणार आणि वटवृक्षाची एक फांदी म्हणून चिल्लर त्याला संपवणार. बाबासाहेबांसारखा, महात्मा फुल्यांसारखा इतका प्रखर क्रांतिकारी विचार या देशात जन्माला येतो, इथल्या व्यवस्थेला पूर्णपणे हादरवतो आणि इथल्या समाजाची पुनर्रचना करतो, इथल्या देशाची पुनर्रचना करतो. त्या महात्मा फुल्यांना आणि बाबासाहेबांनाही हे प्रातस्मरणीय करून पचवण्याचं षडयंत्र आखतात. तुम्ही काय करताय हो? मी काय करतोय? याचा अर्थ हे बाबासाहेबांचं जसं तुम्ही प्रतीक घेतलंय ना, सीना नहीं फौलाद है आंबेडकर की औलाद है, सांग बाबासाहेबाच्या पुस्तकाची नावं. मधात खेळ बसते भाऊ. असं नाही झालं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. आपलं आंबेडकरवादी म्हणून आपल्याला जर काम करायचं असेल, आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं असेल, तर किमान आंबेडकरी विचारधारा तर समजून घ्यावी लागेल. एखादा हिंदुत्ववादी कार्यकर्ता पकडा, त्याला विचारा हिंदुत्व म्हणजे काय, तो तुम्हाला 2 तास उठू देणार नाही. तो हिंदुत्व सांगेल, तो संघाचं हिंदुत्व सांगेल, तो हिंदू महासभेचं हिंदुत्व कसं वेगळं आहे ते सांगेल, तो सावरकरांचं हिंदुत्व कसं वेगळं आहे ते सांगेल, आत्ताचं हिंदुत्व काय गरजेचं आहे ते सांगेल. हे सगळं तो सांगत बसेल. का? कारण त्याला प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, त्याला हे शिकवणाऱ्या संस्था आहेत. रामभाऊ माळगी सारखी प्रबोधिनी त्यांनी उभा केली तिथे हिंदुत्वाच्या प्रचार प्रसारासाठी, आणि देशभरातले स्वयंसेवक घडवण्याचं काम ते करतात. आपण काय करतोय? आपण कुठे आहोत?
समोरच्या अनुभव घेऊन उभा आहे, आपण अजून गुलेरनंच खेळायचं का? त्याला नामोहरम करणारं शस्त्र तुमच्याकडे आहे, अस्त्र तुमच्याकडे आहे. फक्त ते चालवायचं कसं ते तुम्ही शिकत नाही, त्याचा अभ्यास करत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे तुम्ही शिकत नाही. या सगळ्या जातीय विद्वेषाच्या बॉम्बला नामशेष करणारं, त्याला डिफ्यूज करणारं अस्त्र तुमच्याकडे आहे. इथे समता प्रस्थापित करणारा विचार तुमच्याकडे, पण तो तुम्ही जाणून घेत नाही, समजून घेत नाही. वाचनाचा आळस असेल कदाचित, पण आता किती काळ आळस करायचा? पोटापाण्यासाठी निघतोच ना आपण कामाधंद्याला, करतोच ना मेहनत, एखाद्या आवडीच्या छंदासाठी काढतोच ना वेळ. मग जरा आपण पुस्तकं वाचण्यासाठी वेळ काढला तर काय बिघडणार आहे? नाही काढला तर मात्र बिघडणार आहे. त्यामुळे आता वेळ काढावा लागेल. सक्ती समजा, पण ही परिस्थितीने निर्माण केलेली सक्ती आहे. आता आपल्याला फुले आंबेडकर वाचावे लागतील. ते वाचले, ते समजून घेतले, ते इतरांना सांगितले आणि ते अंमलात आणले तर आपण वाचू, तर येणाऱ्या पिढ्या वाचतील. नाही तर पुन्हा गुलामी यायला वेळ लागणार नाही. मी काय राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, तुम्हाला भीती दाखवून मला मतं मिळवायचे म्हणून, तसं काही नाही. मात्र मला फुले आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी जो बाबासाहेबांनी निर्माण केलेला त्यांच्या स्वप्नातला समाज होता, तो समाज या ठिकाणी बघायचा. इथे गुलामीची जी काही फणे असे वर काढून उभा राहिलेले आहेत, ते फणे ठेचायचे आहेत. आणि पुन्हा इथं गुलामीच्या फण्यांनी वर येऊ नये, इथे गुलामीचा विचार वर येऊ नये, ती यंत्रणा उभी राहू नये, इथं समतेचीच यंत्रणा आणली पाहिजे, यासाठी काम करायचं आहे. म्हणून मी तळमळीने तुम्हाला हे सांगतो. दोस्तो, कार्यकर्त्याची महत्त्वाची दुसरी एक जबाबदारी तुम्हाला सांगतो. आंबेडकरी चळवळीत काम करणारे शेकडो प्रामाणिक कार्यकर्ते मी पाहतो. मी सकाळी आल्यापासून सुरेश भाऊ माझ्यासोबत आहेत, 2 गोड लेकरं आहेत. आता अंजली वर येऊन भाषण करून गेली. अशी इतकीशी लहान ही भीमकन्या, पण न घाबरता या ठिकाणी उभा राहून इंग्रजीतून बोलून गेली. तितकं मला पण नाही बोलता येणार. शाळेत असताना तर शक्यच नव्हतं, पण ते आताही आपण इंग्रजीतून इतकं बोलू शकत नाही. आज आपली इतकीशी छोटीशी भीमकन्या इतक्या आत्मविश्वासानं बोलते. या लेकराचं भविष्य पाहणार की नाही तुम्ही? या लेकरांच्या भविष्यासाठी यांना चांगला समाज मिळावा, यांना चांगलं शिक्षण मिळावं, यांना चांगल्या उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, यासाठी तरी आपण पुढे येणार आहोत की नाही? दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याची नाकेबंदी कुठे होते, तर आर्थिक मुद्द्यावर होते. जसं मी तुम्हाला सांगितलं, बाबासाहेबांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात या देशाला इशारा दिला होता की जर इथं सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली नाही तर इथला राजकीय लोकशाहीचा डोलारा हा वंचित समूह उकडून फेकेल. पण मग आपण आर्थिक समता आणण्यासाठी काही करतोय का? की आपण फक्त विजय मल्ल्या किती घेऊन पळाला आणि मोदी किती घेऊन पळाला याच्या पोस्ट फिरवतोय? आपल्या आर्थिक विकासासाठी आपण काही करतोय का? बहुजन समाजातील तरुणांची बेरोजगारी दूर करण्यासाठी आपण काही करतोय का? MPSC UPSC म्हणजे रोजगार नाही. ज्यांच्यामुळे खरं मी या कार्यक्रमाला आज इथं आलेलो आहे ते शीतल कुमार, त्यांच्याशी चर्चा करत होतो मी. त्यांचंही हे मत आहे की 26 जागा निघतात आणि 4.5 लाख फॉर्म. अरे काय गुणोत्तर आहे? 26 जागांसाठी 4.5 लाख कॅन्डिडेट आणि त्यातून स्पर्धा होणार. सगळ्यांनाच अधिकारी होता येणार नाही आहे. आरक्षणाची तशी अंमलबजावणी होत नाही, जागा भरल्या जात नाही. मग तुम्हाला ओपन मार्केटमध्ये येण्याशिवाय पर्याय नाही आहे. आपण उद्योगांची कास धरली पाहिजे, छोटे मोठे उद्योग निर्माण केले पाहिजे. आता हे होणार कसं? तर अशा तुमच्यासारख्या चांगल्या जयंती उत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा. मी स्मृती पर्वामध्ये यवतमाळला होतो, त्या ठिकाणी चळवळीतील ज्येष्ठ सहकारी आनंद गायकवाड, त्यांना विनंती केली की तुमचा खूप चांगला ग्रुप दिसतोय, संघटन चांगलं आहे, जर तुमच्यासारखी चांगली माणसं पुढे आली तर एक फुले आंबेडकरी विचारांचं प्रशिक्षण देणारी संस्था यवतमाळमध्ये उभा राहू शकते. तसा प्रयत्न तुम्ही इथे करायला हरकत नाही आहे. एक चांगला उपक्रम तुमच्या जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून राबवला गेला. आपण प्रबोधनी तयार केलेली इथे. जसं MPSC UPSCच्या मुलांसाठी तुम्ही प्रबोधनी तयार केली, तशी माझी एक विनंती आहे की त्या प्रबोधनीच्या अंतर्गत काही कोर्सेस तुम्ही सुरू करा जे रोजगाराच्या संदर्भात प्रशिक्षण देतील. इथल्या इथे राहून एखादा छोटा उद्योग व्यवसाय काय करता येतो त्या संदर्भात देतील. आम्ही प्रयत्न करतोय आमच्या पातळीवर. udyogidea.com नावाची वेबसाईट आम्ही जून जुलैमध्ये सुरू करणार आहोत. त्याचं काम सुरू आहे.
आणि एम्पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यात जाऊन 1 दिवसीय 2 दिवसीय शिबिर घेऊन आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना खास करून प्रशिक्षित करणार आहोत. कारण रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचा आहे. एखादा भाऊ, दादा, आमदार, खासदार यांच्या मागे आपल्या पोरांना का जावं लागतं? कुठेतरी आर्थिक नाकेबंदी झालेली असते. मग वाटतं घरात बसून काय होणार आहे, चला तिकडे. फ्रस्ट्रेशनमध्ये असलेली ही पोरं ते वापरून घेतात. काय होतं त्याचं? कुठल्या तरी एखाद्या आमदाराच्या, खासदाराच्या मागं जाऊन तुमच्या समाजातल्या पोरांचं भलं झालंय का? दाखवा मला एखादा बहुजन समाजातलं पोरगं जर एखाद्याच्या मागं जाऊन खूप वरती गेलंय, चांगलं नावारूपाला आलंय, त्याचं कुटुंब सुधारलंय. मग काही जणांनी 2 नंबरचा मार्ग पत्करला, त्यांचं त्यांनी भलं करून घेतलं. पण तो आपला विचार नाही होऊ शकत, तो आपल्या चळवळीचा विचार नाही होऊ शकत. मग आपल्याला योग्य मार्गाने समाजासाठी आपल्याला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागणार आहेत. त्यासाठीचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवावे लागणार आहेत. एका बाजूला विचारही द्यायचा आहे, दुसऱ्या बाजूला माणूस जगावा, यासाठी आर्थिक स्रोत निर्माण करण्याची सुद्धा यंत्रणा आपल्याला उभी करावी लागणार आहे. उपाशी पोटी विचार सांगून काही होत नसतं भाऊ. एखाद्या उपाशी माणसाला तुम्ही 8 तास सांगा, त्याला फक्त त्याच्या पोटाची पडलेली असते की भाऊ मला तू काही सांगू नको, नंतर सांग, मला आधी पोटात जाऊ दे काहीतरी. जर घरातल्या चिलापिल्यांचा जर का आपल्याला प्रश्न असेल, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, तर त्या माणसाला काय विचार तुम्ही सांगणार आणि त्याला काय तो विचार कळणार आहे? त्याचा प्रश्न त्याच्यासमोर असून उभा असतो. त्याचे आर्थिक प्रश्न सुटले पाहिजे. रामदास आठवले नाही सोडवणारे, ते मंत्री झाले तरी, ना कवाडे सर सोडवणारे विदर्भातले असले तरी. तुम्हाला सोडवावं लागणार आहे. कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना, या नेत्यांचा नाद सोडा. काही काळासाठी राजकारणाचाही नाद सोडा. कारण हे बाबासाहेबांनी चळवळ कशी उभा केली बघा. बाबासाहेबांनी डायरेक्ट राजकीय पक्ष उभा केला होता का? नाही. बाबासाहेबांनी सामाजिक चळवळ केली. जोपर्यंत तुमची सामाजिक बांधणी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला राजकारणात कवडीचं यश मिळणार नाही. हे तर मान्य आहे. मग जर तुमची सामाजिक मशागतच काही नाही, तर कशाच्या जीवावर रोज नवा एक पक्ष निघतो आणि कशाच्या जीवावर या नेत्यांच्या मागे फिरायचं? नेत्यांनी काय केलं ते बघितलंय तुम्ही. आजवर यांनी काही केलं नाही, इथून पुढे काय करणार आहेत? हे ऐक्याचं तुंतुनं वाजवतात. मध्येच रामदास आठवले म्हणणार प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा, मी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे. मग झाली चर्चा सुरू. मग प्रकाश आंबेडकरांकडे लोक लक्ष लावून असतात की आता ते काय भूमिका घेतात. भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांनी दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एक समाज हिताची भूमिका त्या माणसाने मांडली. लोकांनी त्या भूमिकेला पाठिंबा दिला आणि अख्खा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. 14 जानेवारीला औरंगाबादला विद्यापीठ गेटवरती झालेल्या एक विचार एक मंचाच्या सभेत सुद्धा मी हेच बोललो की आता जो नेता समाज हिताची भूमिका घेईल, समाज त्याच्याच पाठीशी उभा राहील. आणि जोवर त्याची ती भूमिका आहे तोवरच. त्याने समाज पाठीशी आला आणि आता मी डील करतो असं नाही. एक तरी बरं आहे की प्रकाश आंबेडकरांच्या मागे समाज गेलाय, कारण ते भाजप सोबत नाही आहेत. थेट ब्राह्मणांच्या सोबत साठवलोट करणाऱ्या रामदास आठवले सारखे ते नाही आहेत. त्यामुळे ते तरी एक बरं झालंय. पण एक लक्षात घ्या, आता या नेत्यांचे वयोमान बघा. त्यांनी नाही निर्माण केली दुसरी फळी कोणीच. पण तुम्ही तरी विचार करणार की नाही, इथून पुढे तुमची सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रामध्ये नवनेतृत्व पाहिजे की नाही? तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नवी टीम तयार झाली पाहिजे की नाही? हे जे काही तरुण मुलं आहेत, ते अध्यक्ष आहेत किंवा ही सगळी आयोजक मंडळी आहे, यांच्यातून तुमचं नेतृत्व पुढे येणार आहे. यांना तुम्ही सपोर्ट करा, यांच्यातून तुमचं जाणीवपूर्वक नेतृत्व घडवा, तर हे होईल. विसंबून नका राहू, नाहीतर तुमचे लचके तोडायला सगळे तर बसलेले आहेत. लक्षात घ्या, कालही या देशातलं सरकार तुमचं नव्हतं ना, विरोधी पक्ष तुमचा होता. UPAचं सरकार होतं, NDA विरोधी पक्षात होतं, तरी दलित अत्याचार होत होते, तरी आंदोलकांवरती कारवाई होत होती, तरीही तुमच्या सगळ्या शैक्षणिक पातळीवरती नाकेबंदी केली जात होती. आज उलट झालंय, खांदेपालट झाली आहे. जे सत्तेच्या बाकावर होते ते विरोधी बाकावर आले आणि विरोधी बाकावाले सत्तेत जाऊन बसले. तरीही तुमची बाजू कोणी घेत नाही. ना सरकार पक्ष तुमची बाजू घेतोय, ना विरोधी पक्ष तुमची बाजू घेतोय. आता निवडणुका जवळ आल्या, आता सगळ्यांना गळे फुटलेत. आता त्यांना दलित 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 दिसायला लागले. कधीपासून? भीमा कोरेगाव घडल्यापासून. पण भीमा कोरेगाव प्रकरण घडल्यावर जसं विरोधी पक्षांना आता भाजपवर निशाणा साधायची संधी मिळाली, तसं त्याच्या 1-1.5-2 महिने आधी खर्ड्याचाही निकाल आला होतो.
नितीन राजू आगे नावाचं कोवळं पोरग 11वीतलं हाल हाल करून मारलं आणि ते नगरचं न्यायालय सांगतंय की हे जे कोणी आरोपी आहे त्यातलं कोणीच दोषी नाही, हे सगळे निर्दोष. अरे मग त्याला मारला कोणी? आणि आमचा विरोधी पक्ष चिडीचूप, आमचा सत्ताधारी पक्ष चिडीचूप, कोणी काही बोलत नाही. शिर्डीमध्ये सागर शेजवळची त्याच्या चेहऱ्यावरती बाईकची चाकं घालून निर्घृण हत्या झाली. त्याच्यानंतर आक्रोश मोर्चा निघाला शिर्डीमध्ये. 2-4 कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि 2 दुकानांच्या काचा फुटल्या. 2 दुकानाच्या काचा फुटल्या म्हणून या राज्याचा विरोधी पक्षनेता मुंबईतून पटकन शिर्डीमध्ये येतो आणि प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि बाहेरच्यांनी इथे येऊन गोंधळ घातलेलं चालणार नाही असं सांगतो. अरे पण एक माणूस मारला गेला तेव्हा तू आला होता का असाच पळत? घेतली होती प्रेस कॉन्फरन्स? काही भूमिका मांडली आहेस? पण लक्षात घ्या, ना सत्ताधारी तुमचा आहे ना विरोधी पक्ष तुमचा आहे, कालचाही ना आजचाही. मग तुमचं जे काही भलं करायचं ते तुम्हाला करायचं आहे आणि तुमचं जर काही भलं होणार असेल तर ते फुले आंबेडकरी विचारातून होणार आहे. त्यामुळं कार्यकर्ता प्रशिक्षित असला पाहिजे, तो सुशिक्षित असला पाहिजे, त्याला तयार करणारी यंत्रणा निर्माण करावी लागेल. ती यंत्रणा आपल्याला गाव पातळीपासून सुरू करावी लागेल. कोणी नेता येणार नाही आहे, मोठी संस्था उभा केली ना आता पाठवा कार्यकर्ते आम्ही प्रशिक्षित करून पाठवतो, असं काही होणार नाही आहे. नेत्यांचा नाद सोडा, त्यांच्या भरोश्यावर फार राहू नका. त्यांनी जे काही आता उत्तर काळात जे काही करतील चांगलं ते चांगलं ठीक आहे, बाकी सोडून द्या. त्यांच्यावरती वादविवाद करण्यातही वेळ वाया घालू नका. तुमच्यातून नेतृत्व उभा करा. तुमच्यातून महिलांचं नेतृत्व आलं पाहिजे, तुमच्यातून तरुणांचं नेतृत्व आलं पाहिजे, तुमच्यातून शैक्षणिक नेतृत्व आलं पाहिजे, तुमच्यातून आर्थिक नेतृत्व आलं पाहिजे. केवळ राजकारण किंवा राजकीय नेता म्हणजे नेतृत्व नसतं. तुम्हाला तुमचे इंडस्ट्रियलिस्ट घडवावे लागतील. जसे गुजरातचे मारवाडी हे जिथे जातात, ती म्हण आहे ना, जहाँ न जाए गाड़ी वहाँ जाए बैलगाडी और जहाँ न जाए बैलगाडी वहाँ जाए मारवाडी. अशाही गावात मारवाड्याचं दुकान तुम्हाला सापडेल वाण्याचं. मग आता ही चिकाटी जी धंद्यातली व्यवसायातली ही तुमच्या मुलांमध्ये आली पाहिजे. त्यांना उद्योग व्यवसायात आणा. ते लॉबी करून राहतात. एखाद्या ठिकाणी मारवाड्याचं एकच दुकान नाही दिसणार तुम्हाला, झेरॉक्सचे अख्खे 8-10 दुकानं असतात, हार्डवेअरचे 10-12 दुकानं असतात. म्हणजे काय, मार्केट तयार करतात. आपण काय विचार करतो, एकात नाही भेटलं तर दुसऱ्यात भेटेल, तिकडेच जाऊ, सगळी दुकानं जवळजवळ आहे. आपण काय करतो, आपण एक चहाचं हॉटेल टाकलं ना, त्याच्या बाजूचा गाळा